पुढे पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणं हे महाविकास आघाडीसाठी चांगले संकेत असतील। ठाकरे विधान परिषदेत राहिल्यानं आमच्या आमदारांना बळ मिळेल। संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त। उद्धवजींनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे, त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि एक आमच्या आमदारांना एक बळ मिळेल त्याच्यामुळे। तर विधान परिषदेसंदर्भात एकत्र बसून निर्णय घेतला जाईल। राऊतांच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। यासह विधान परिषदेबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत योग्य निर्णय होईल। सतेज पाटलांचंही भाष्य। महाविकास आघाडी म्हणूनच पुढे भविष्य काळामध्ये जे काही निर्णय घ्यायचे आहेत, विधान परिषदेची आता निवडणूक आहे, या संदर्भामध्ये सुद्धा एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ। मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरेंकडून रायगडावरती शिवरायांना अभिवादन। रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी 20वा वर्धापन दिन सोहळा। राज ठाकरेंकडून शुभेच्छा। बच्चू कडू यांचं आंदोलन मागे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे। मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर यांची बच्चू कडू यांनी घेतली भेट। मेळघाटमधील वीज, रस्ता, पाणी याशिवाय शिक्षण, बालमृत्यू, आरोग्य, मातामृत्यू यासह विविध मुद्द्यांवर बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे शेतकरी कर्जमाफी झाली। एकनाथ शिंदेंकडून कर्जमाफीचं श्रेय बच्चू कडू यांनाच, तर बच्चू कडू यांच्यामुळेच कर्जमाफी। शिंदेंचंही वक्तव्य समोर। या बजेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला तो बच्चू भाऊने आंदोलन शेतकऱ्यांसाठी केलं म्हणून आम्ही तात्काळ घोषणा आम्ही केली होती। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी करत विरोधकांचं आंदोलन। हिंगोलीमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष पदयात्रा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या पदयात्रेमध्ये सहभागी आहेत। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी काँग्रेसची मागणी। पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी नाराजी टाळण्यासाठी सुनेत्रा पवारांचे प्रयत्न। सुनेत्रा पवारांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मागवले इच्छुकांचे अर्ज। पहिल्यांदाच मागवण्यात आले हे अर्ज। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी। बावनकुळे ओडिशा राज्यसभा निवडणुकीचे प्रभारी। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी दिली जबाबदारी।